नमस्कार, मी सौ नयन सागर गेंगजे. मला जवळजवळ या कार्यामध्ये 15-16 वर्ष झाले मी काम करते. आपण हे जे काम करतोय हे नुसतं पोटभरीचं काम नसून खरं एक समाजसेवा पण होती. म्हणजे यातनं कसं होतंय की एक समाजसेवा पण घडती आणि माझं काम पण होतंय. माझ्याकडे जवळजवळ 3,000-3,500 लोकसंख्या आहे. मी जवळच्या गावात काम करते. गावात काम करताना अनेक चांगले वाईट अनुभव आले. पण आता कसं होतंय की लोक मला हळूहळू ओळखायला लागलेत. ओळखल्यामुळं मला प्रत्येक गोष्टी म्हणजे पहिल्यांदा प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट विचारावं लागायची, खोलून त्यांच्याकडनं माहिती काढून घ्यावी लागायची. पण आता आपण विश्वास त्यांचं संपादन केल्यामुळे, तिथं सतत फिरल्यामुळे, त्यांच्या अडचणी सोडवल्यामुळे, गरोदर माता असू दे, अजून काही वेगळे प्रॉब्लेम्स असू दे किंवा आपल्या मुलींचे प्रॉब्लेम असू दे, गावातील स्त्रिया अगदी आपुलकीने बोलतात, अनुभव सांगतात आणि माहिती विचारतात आणि ह्या सगळ्यातनं एक समाधान मिळतं. गावात जर अडलेली बाई असेल तर ते सरकारीमध्ये जायला भितात, पण आमच्यामुळं ते बिनधास्त सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात पण आणि सरकारकडनं जो महत्त्वाचं म्हणजे जी त्यांना सेवा मिळायला पाहिजे ती आमच्यामुळं मिळते. म्हणजे आम्ही जिथं जर मध्यस्थी असलो तर त्यांना ते समाधान मिळतं की बाबा आहे इथे कोणीतरी आमचं बोलणारं. अशा गोष्टी घडतात आणि आता आम्ही विश्वास संपादन केल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी झाल्यामुळे एक समाधान पण आहे की आम्ही आशाचं काम म्हणजे आमच्या पोटभरीचं काम करत असताना एक समाजसेवेचं काम पण करतो. तुमच्याकडेही काही असेच वेगळे कौशल्य, कला असेल किंवा तुम्हाला एखादा अनुभव सांगून व्यक्त व्हायचा असेल आणि हे तुमचे सादरीकरण तुम्हाला या चॅनलवरती दाखवायचं असेल तर नक्की पुढाकार घ्या. त्यासाठी तुम्ही तुमच्या BCM किंवा DCM यांच्याशी संपर्क साधा. ते तुमच्या कलेला आमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करतील. हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.